उन्हाची काहिली वाढली की आहारामध्ये बरेच बदल केले जातात। पोटाला थंडावा देणाऱ्या व पचनास मदत करणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला जातो। आज आपण असाच एक पदार्थ सोलकढी बनवणार आहोत। चला तर मग सोलकढी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण इथे 8 ते 10 कोकम घेतलेले आहेत। हे कोकम आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे। तर थोडंसं कोमट पाणी घालून आपण साधारण 10 ते 15 मिनिटं हे कोकम भिजवून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण एका बाजूला नारळाचं दूध काढून घेणार आहोत। त्यासाठी एक मोठा नारळ, मी इथे नारळाचा चव काढून घेतलेला आहे। हा चव आपण आता या मिक्सरच्या पॉटमध्ये काढणार आहोत। तर साधारण 2 कप इतका हा नारळाचा चव निघालेला आहे। तुम्ही इथे नारळाचे छोटे तुकडे करून घेतले तरी सुद्धा चालेल। तर आता यामध्ये आपण एक 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं असं आपण छोटे तुकडे करून घेतलेले ते आपण यात घालणार आहोत। त्यानंतर 1 हिरवी मिरची, 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून इतकं बीट आपण यामध्ये घालणार आहोत। बीटाचा फक्त आपल्याला कलर हवा आहे, कलरसाठी बीट आपण यामध्ये घालत आहोत। बीटाची चव आपल्याला सोलकढीमध्ये नको आहे, त्यामुळे 1 टेबलस्पून इतकं बीट पुरेसं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपला नारळाचा जो चव आहे तो छान वाटून झालेला आहे। आता याचं दूध आपण काढून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे। या भांड्यावर आपण एक कापड घालून घेणार आहोत। इथे मी एक कॉटनचा छोटा रुमाल घेतलेला आहे। आता यावर आपण हा नारळाचा चव काढून घेणार आहोत। तर हा सगळा नारळाचा चव व्यवस्थित आपण यावर काढून घेणार आहोत आणि त्यानंतर या रुमालाचे 4ही टोकं असे एकत्र करून याला आपण थोडासा पीळ देऊन यातनं नारळाचं दूध काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने नारळाचं दूध काढल्यामुळे अतिशय प्लेन नारळाचं दूध व्यवस्थित असं निघतं। तर असं थोडा थोडा पीळ देऊन यातनं नारळाचं दूध आपण काढणार आहोत आणि हा राहिलेला जो चव आहे हा परत मिक्सरच्या पॉटमध्ये घालून यात थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा एकदा अशा पद्धतीने नारळाचं दूध काढून घेणार आहोत। तर साधारण 2 वेळेला पाणी घालून आपण हा चव वाटून घेतलेला आहे। आता हे जे कोकम मगाशी भिजत ठेवले होते हे छान फुलून आलेले आहेत। आता हे हाताने थोडेसे असे स्मॅश करून यातनं कोकमाचं आगळ आपल्याला काढायचं आहे। तर कोकम असे या पाण्यामध्ये छान असे कुस्करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे कोकमाचा आगळ निघालेला आहे, पण हा जो कोकमाचा चुरा आहे हा याला आपल्याला वेगळं करायचं आहे। त्यासाठी आता आपण स्टेनरच्या साहाय्याने हे गाळून घेणार आहोत। तर आता स्टेनरमध्ये हे कोकमाचं जे आगळ आहे हे आपण गाळून घेणार आहोत। आता हा कोकमाचा जो राहिलेला चुरा आहे ह्या पळीच्या साहाय्याने असं थोडासा यावर दाब देऊन आपण यातलं जे आगळ आहे ते व्यवस्थित काढून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं कोकमाचं आगळ तयार आहे। इथे तुम्ही विकतचं आगळ सुद्धा वापरू शकता, पण कोकमाचं आगळ आणि कोकम सरबत यामध्ये फरक आहे। तर आता हे जे मगाशी नारळाचं दूध आपण काढलं होतं त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा टेबलस्पून इतकी साखर आपण यामध्ये घालणार आहोत। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळं व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण कोकमाचा आगळ घालणार आहोत। तर हे जे कोकमाचा आगळ साधारण 4 पळ्या निघालेला आहे। तर हे 4ही पळ्या आगळ मी सगळं यामध्ये वापरलेलं आहे। तुम्ही याची टेस्ट बघून यामध्ये किती आगळ घालायचं हे तुम्ही चवीनुसार ठरवू शकता। तर आता हे सगळं आपण यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आपली छान अशी सोलकढी तयार झालेली आहे, छान घट्ट झालेली आहे। म्हणून जेव्हा आपण नारळाचा चव वाटत असतो तेव्हा पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत। आता ही सोलकढी आपली तयार झालेली आहे। आता ही थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि नंतर आपण ती सर्व करणार आहोत। आता ही सोलकढी आपण फ्रीजमध्ये ठेवली होती, तर तुम्ही पाहू शकता थंडगार अशी सोलकढी आपली तयार आहे। हा पदार्थ सोलकढी हा पदार्थ मूळचा कोकणातला आहे आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धतही वेगवेगळी असते। आज आपण अगदी कोकणी पद्धतीने ही सोलकढी बनवलेली आहे। कोकणामध्ये ही सोलकढी भाताबरोबर खाल्ली जाते किंवा जेवणासोबत आणि जेवणानंतरही ही प्यायली जाते। पोटाला थंडावा देणारी आणि पचनास मदत करणारी ही सोलकढीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।